धडा 18वा. मुक्या कळ्या. लेखक साने गुरुजी. मुलांनो, श्यामची आई या पुस्तकामुळे सर्वत्र अजरामर झालेले व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. या साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातून मुक्या कळ्या हा पाठ घेतला आहे. कळी व फूल यांतील अंतर साने गुरुजींची आई कसे स्पष्ट करते हे जाणून घेण्यासाठी आज आपण मुक्या कळ्या या पाठाचे वाचन करणार आहोत. लहानपणी श्यामला फुलांचा फार नाद होता. त्याला फुले फार आवडत असत. त्याच्या वडिलांनाही फुलांचा फार नाद होता. त्यांना पूजेला भरपूर फुले पाहिजे असत. त्यांच्या शेतावर जास्वंद, गोकर्ण, गुलाब, चाफा इत्यादी नाना प्रकारची फुलझाडे होती. श्यामने आपल्या वडिलांपासून फुलांचे वेड घेतले, परंतु फुलांवर प्रेम करण्यास आईने शिकविले. श्याम फुले गोळा करण्यासाठी लवकर उठत असे. रोज सर्व मुलांबरोबर तो फुले गोळा करण्यासाठी जात असे. जो लवकर जाईल त्यास अधिक फुले मिळत असत. गोळा करून आणलेली फुले श्याम आपल्या वडिलांना देत असे. वडील ती फुले देवाला अर्पण करीत असत. रविवारच्या दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे कोण केव्हा फुले वेचायला जाईल याचा नेम नसे. म्हणून रविवारच्या दिवशी श्यामने ठरवले की आज आपणच सारी फुले आणावयाची. लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या. असा विचार करून तो दुपारी 3 वाजताच फुले गोळा करण्यासाठी घराच्या बाहेर पडला. त्याने शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या तोडल्या. घरी आणून त्याने ताम्हणात पाणी घालून त्यात कळ्या ठेवल्या. संध्याकाळी आईने श्यामला विचारले, आज फुले नाही का रे आणायला जात? मी तर फुले केव्हाच आणून ठेवली आहेत, असे म्हणून त्याने ताम्हणातील फुले काढून आईला दिली. फुले नीट फुललेली नव्हती, कारण श्यामने कळ्याच तोडून आणलेल्या होत्या. त्यामुळे श्यामला समजावत आई म्हणाली, मुकी फुले तोडून आणणे योग्य नव्हे. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात किती वेळ टाकल्या तरी त्या फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. झाड म्हणजे फुलांची माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात. त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवर कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे ती देवासाठी आणीत जा. श्यामने आईचे म्हणणे कायमचे लक्षात ठेवले व त्याप्रमाणे जीवनभर अनुकरण केले.